हरिओम. हरिओम स्वामीजी. मी एक को होस्ट बनवतो आणि मग तुम्ही शिकताय अजून. हां. आता आपण हं, स्वामीजींना स्पॉटलाईट करतो. स्वामीजी आपल्याकडे वेळात वेळ काढून आले आणि त्यांचा काल एक यज्ञ संपला. उद्यापासून ते पुन्हा दौऱ्यावर आहेत. सांदीपनी साधनालयात जाऊन तिथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर मी अगदी मनापासून आभारी आहे स्वामीजी. एवढा 1.5 तास तुमचा मोकळा होता तो आम्ही पकडला. ओके. तुम्हाला स्पॉटलाइट करू का का केलंय मेहेरनी? हं. हा. आणि तुम्हाला हवे असेल तर हे ठेवतो. नाही तर मग तुम्ही प्रश्न ठेवू, नाही तर मग स्लाइड बंद करतो. हा, आधी प्रश्न करू. आपण आधी प्रश्न घेऊ. ओके. प्रार्थना म्हणायची. हा, म्हणा. तुम्ही कोणची म्हणता? हीच एवढीच आहे. अच्छा. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपण आधी प्रश्न घेऊ, कारण तुम्ही या दशकाचा अभ्यास तर केलेलाच आहे. तर परत मी तेच सगळं सांगेन आहे, त्याच्यापेक्षा मला वाटतं आधी प्रश्न आपण घेऊ. आणखीन मग पाहू, वेळ असेल तर तुम्ही सविस्तर याचा अभ्यास केलेला आहे, म्हणून मला वाटतं नुसतं सार घेण्यापेक्षा आपण या प्रश्नावर थोडं चिंतन करू. तर एकूण 7 प्रश्न आलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला प्रश्न आहे, ब्रह्म, परब्रह्म, आत्मा हे तिन्ही एकच आहेत का? आता याचं उत्तर असं आहे, संदर्भ काय आहे त्याच्या अनुसार त्याचा अर्थ बदलतो. पण तसं जर पाहिलं आपण तत्वतः, तात्विक दृष्ट्या, इन एसेन्स ज्याला आपण म्हणतो, तर म्हणे हे तिन्ही एकच आहे. तिघांचं नाव आहे चैतन्य. चैतन्यालाच वेगवेगळ्या संदर्भात आत्मा, ब्रह्म, परब्रह्म असं सगळं म्हणतात. मूळ आहे ते चैतन्य, जाणीव. जेव्हा आपण चैतन्य म्हणतो, चैतन्य म्हणजे भान असणं, ज्ञान असणं, अवेअरनेस, जाणीव. त्याला समर्थ रामदास स्वामी आपल्या दासबोधामध्ये सारखं म्हणतात. जाणीव एक आहे, लोक वेगवेगळे आहे. तर एक जे चैतन्य आहे त्याचंच हे नाव आहे. पण आता ब्रह्म म्हणजे काय, परब्रह्म याचा शाब्दिक अर्थ काय, म्हणजे हे शब्द कसे काय उत्पन्न झाले, निर्मित झाले, आणि मग हे तिन्ही एकच तुम्ही कसे काय म्हणत आहात? तर चैतन्यात जर त्याच्यावर जर विचार केला की चैतन्य काय आहे, तुम्हाला हे कळेल की चैतन्याचा एक तर काही आकार नाही. आपण जेव्हा ब्रह्म म्हणतो, तर ब्रह्म म्हटल्याबरोबर आपल्या मनामध्ये काही आकार येत नाही. जसं मी म्हटलं, झाड किंवा डोंगर किंवा नदी, तर लगेच आपल्या मनामध्ये एक आकार येतो. पण ब्रह्म, परब्रह्म, आत्मा हे जर शब्द आपण ऐकले तर काही आकार येत नाही. तर जे चैतन्य आहे ते निराकार आहे.
आणि दुसरं हे चैतन्य मर्यादित नाहीये. मुंगीपासून ब्रह्मदेवामध्ये ते व्याप्त असल्या कारणाने त्याला म्हणतात ब्रह्म. ब्रह्म म्हणजे बृहत्वात, जे बृहत आहे. त्याचा अर्थ असतो, जसं तैत्तरीय उपनिषदामध्ये म्हटलं, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. अनंत, अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही. आता अंत कोणत्या प्रकारे होतो, कशा प्रकारे होतो, तर जर अगदी शुद्ध वेदांताच्या दृष्टीने विचार केला, तुम्ही ऐकलं असेल अनेक वेळा, तर स्थळ, काळ आणि वस्तू या 3 दृष्टीने अंत होतो, म्हणजे मर्यादा होते. स्थळ म्हणजे काय, एवढ्या जागेमध्येच ती वस्तू आहे, याला म्हणतात देश परिच्छिन्न. इथे आहे तिथे नाहीये. तर एका मर्यादित जागेमध्येच वस्तू आहे. एक हॉल आहे, बिल्डिंग आहे, घर आहे, देश परिच्छिन्न. देशामध्ये त्याचा अंत होतो, म्हणजे याच्या नंतर ते नाहीये. बाउंड्री वॉल, आपली भिंत असते की नाही, त्याचप्रमाणे काळामध्ये अंत होतो, म्हणजे आज आहे, उद्या राहील की नाही माहित नाही, परवा राहील की नाही माहित नाही. तर काळामध्ये मर्यादा आहे, काळ परिच्छिन्न. आणि तिसरं म्हणजे वस्तू परिच्छिन्न. एका वस्तूमध्ये आहे, दुसऱ्या वस्तूमध्ये नाहीये. आता परब्रह्म एक अशी वस्तू आहे, आधी मी परब्रह्मच म्हणू त्याला. परब्रह्म अशी वस्तू आहे जी प्रत्येक देशामध्ये, म्हणजे स्थानामध्ये, स्थळामध्ये, प्रत्येक काळामध्ये आणि प्रत्येक वस्तूमध्ये आहे. एकामध्ये नाहीये असं नाहीये. तर अशी जी अनंत जाणीव आहे, अनंत चैतन्य आहे, त्याला आपण म्हणू परब्रह्म. आता काय आहे, परब्रह्म याचे 2 रूप आहे, परब्रह्म आणि अपरब्रह्म. म्हणजे आता मी जे सांगितलंय, शुद्ध चैतन्य, जिथे काही आकार नाही, निराकार निर्विकार असं जे चैतन्य आहे, ते परब्रह्म. आता हे जेव्हा आकार घेतं, त्याला वेदांतामध्ये काय म्हणतात, उपाधी. नावाची उपाधी, रूपाची उपाधी, गुणांची उपाधी. तर त्या जाणीवेमध्ये आपण काही जोडतो, कॉन्शियसनेस प्लस काहीतरी होऊन जातं, चैतन्य अधिक, मग ते अपरब्रह्म म्हणवलं जातं. म्हणजे त्याला आपण म्हणतो साकार ब्रह्म, सगुण ब्रह्म, त्याला अपरब्रह्म म्हणतात. पर म्हणजे उच्च, सुप्रीम. अपर म्हणजे दुसऱ्या दर्जाचं. तर परब्रह्मच अपरब्रह्म एकच आहे. सगुण आणि निर्गुण, तुझं सगुण म्हणू की निर्गुण, तर निर्गुण निराकार परब्रह्म. आणि तो जेव्हा आकार घेतो, तर मग त्याला साकार ब्रह्म, सोपाधिक ब्रह्म किंवा शुद्ध ब्रह्म, नुसतं ब्रह्म असे म्हणतात. तर परब्रह्मच ब्रह्म झालं. आता कधी ब्रह्म शब्दाचा उपयोग होतो, वर्णन असतं परब्रह्माचं, काही आकार वगैरे नाही. प्रत्येक ठिकाणी परब्रह्म परब्रह्म असं नसतं. ब्रह्म, आता सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, तिथे परब्रह्म लिहिलं नाही, पण अर्थ तो परब्रह्माचा आहे. आणि याच्या उलट रामाचं वर्णन केलंय, कृष्णाचं वर्णन केलंय, त्याला म्हणतात ब्रह्म. तर आता अपर ब्रह्म लिहिलं नाहीये तिथे, पुस्तकात लिहिलंय ब्रह्म. किंवा त्या राम कृष्णालाही शंकरालाही परब्रह्म म्हणतात. आता खरं म्हणजे तो आकारवाला आहे, उपाधियुक्त आहे, पण काय म्हणतात परब्रह्म.
पांडुरंग अष्टकामध्ये परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, है ना, परब्रह्माच्या रूपातने विठ्ठलाचं वर्णन आहे. तर विठ्ठलाचं जो रूप आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी, पण आता तिथे अपरब्रह्म आहे असं नाही म्हणत, परब्रह्म. तर कधी परब्रह्म कधी ब्रह्म, पण आहे दोन्ही एकच. एक व्यक्ती आहे, जशी ऑफिसमध्ये तिचं नाव काही वेगळं आहे, पद काही वेगळं आहे, तिचं कर्तव्य वेगळे आहे, घरी आल्यावर तो वेगळा आहे. ऑफिसमध्ये मॅनेजर आहे तो, घरीमध्ये घरात दुसरे मॅनेजर आहे, ते त्याला मॅनेज करत आहे. तर व्यक्ती ती एकच आहे, संदर्भ बदलला तर तिचे नाव बदलले. घरी नुसता एक सामान्य पती, पण ऑफिसमध्ये गेला तर राष्ट्रपती, अधिपती. त्याचप्रमाणे परब्रह्म ब्रह्म. अच्छा, यालाच आत्मा म्हणतात. आता आत्मा शब्द म्हटलं की मनामध्ये एक अशी वृत्ती किंवा भावना येते की आत्मा म्हणजे मी. तर मी तर चांगलं आहे, पण ते मी काय, मर्यादित मी. आत्मा शब्दाचा अर्थ आपण असा घेतो, अनेक आत्मा आहे असं पण म्हणतो, माझी आत्मा, तुझी आत्मा. कारण म्हणजे आत्मा त्या परब्रह्माचंच नाव आहे. आत्मा आणि ब्रह्म यामध्ये भेद नाही. अद्वैत वेदांत सारखं हे शिकवतं. महावाक्यामध्ये परत परत हे सिद्ध केलंय. आत्मा आणि ब्रह्म यामध्ये काही संबंध नाही, अंश अंशी संबंध नाही. काही लोक म्हणतात परब्रह्म अंशी आणि त्याचा अंश आत्मा. सर्वसाधारणपणे आपण असंच ऐकतो, मी त्याचा अंश आहे, तो माझा पिता आहे, मी त्याचा पुत्र आहे, तो राजा आहे, मी प्रजा आहे, असं काहीतरी एक म्हणजे संबंध मानतात. म्हणजे दोन हे वेगळे. तर ठीक आहे, सुरुवातीला असं समजणं बरोबर आहे, पण विचार केल्यावर, वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला, समर्थांनी सुद्धा याच्यामध्ये आत्मनिवेदन भक्ती वगैरे तुम्ही वाचा, महावाक्याचं वर्णन वाचा, त्याच्यामध्ये आत्मा आणि ब्रह्मचं ऐकत्व हे सांगितलंय. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी. अहम म्हणजे आत्मा, तोच कोण आहे, ब्रह्म आहे. एकत्व याला म्हणतात, आयडेंटिटी. जीव ब्रह्म ऐक्य, हे तिन्ही एकच आहे. संदर्भ बदलला तर त्याचा म्हणजे हे नाव बदलून जातात, पण तत्वता एकच आहे. आत्मा शब्द म्हणतात, आपलं लक्ष आपल्या शरीराकडे जातं आणि शरीरामध्ये एक वस्तू आहे असं आपण समजतो आणि त्याला मर्यादित करून देतो. कारण म्हणजे आत्मा कसा आहे तर म्हणजे ब्रह्मच आहे, व्यापक आहे, अनंत आहे. पण एक आता सवय आहे, त्यामुळे आत्मा म्हणजे आपण जीवात्मा या अर्थात घेतो. आत्मा मेल्यावर आत्मा जातो येतो, आपण असा अर्थ घेतो. तो अर्थ चुकीचा आहे. समाजामध्ये अनेक वेळा चुकीचे वाक प्रचार होऊन, हिंदीमध्ये म्हणतात भटकती आत्मा. आता आत्मा कधीच भटकत नाही, प्रेत आहे, आत्मा नाहीये. आत्मा तो सच्चिदानंद आहे, सच्चिदानंद, परब्रह्म सच्चिदानंद आहे. म्हणून त्या अद्वैत मकरंदामध्ये सांगितलंय, आत्माच ब्रह्म आहे. आत्माचे जे लक्षण आहे तेच ब्रह्माचे लक्षण, दोन वेगळे नाहीच आहे. अजून तुम्ही ऐका, आता अजून तुम्हाला हा भेद जो आहे तो नाहीये असं दिसेल. तर
संपूर्ण वेदांत याच्यावरच आहे, एकत्वावरच, एकत्वाचंच निरूपण सगळं केलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, चंचळात निश्चळ कसे पाहायचे. तर आधी तर आपल्याला हे माहित असायला पाहिजे की चंचळ काय आणि निश्चळ काय, तेव्हा आपण पाहू शकतो. आणि पाहायचे म्हणजे जाणायचे. पाहायचे डोळ्याने तुम्हाला नाही दिसणार. गीतेमध्ये भगवंत परत परत एक शब्द म्हणतात, य पश्यती स पश्यती. जो असं पाहतो तोच पाहतो. पाहतो म्हणजे जाणतो. तर या जगामध्ये चंचळ आहे, आणि या चंचळामध्येच एक तत्व आहे जे निश्चळ आहे. चंचळ म्हणजे काय तर म्हणजे एका क्षणामध्ये ज्याचं एक रूप आहे, दुसऱ्या क्षणात दुसरं आहे. सतत बदलणारी वस्तू त्याला आपण म्हणतो चंचळ. वेदांतामध्ये याला म्हणतात विकार, विकारी वस्तू, विकृती. आता या जगामध्ये सगळं चंचळच आहे, काहीच असं नाही जे निश्चळ आहे. एव्हरीथिंग इज चेंजिंग म्हणतात ना. आता शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, संस्कार, वृत्ती, भावना, विचार, पूर्ण आपला आंतरिक जे जग आहे ते बदलत आहे. बाह्य जग बदलत आहे. परिस्थिती सतत बदलत आहे. परिस्थितीचा स्वभावच आहे की जी एकसारखी राहत नाही. तर आपल्याला चंचळाचं तर खूप ज्ञान आहे, पण याच्यावर कधी आपण विचार करत नाही की हा सगळा जो पसारा आहे, जो खेळ चालला आहे, त्याच्यासाठी एक निश्चळ आधार लागतो. त्याच्याकडे आपलं लक्ष नाहीये. किंबहुना असं वाटतं की काही इथे स्थिर नाहीच आहे, सगळं अस्थिरम. म्हणून बुद्ध भगवानही म्हणाले, सर्वं क्षणिकम क्षणिकम क्षणिकम. ते म्हणाले एक स्थिर वस्तू नाहीच आहे काही. पण उपनिषदांमध्ये, वेदांमध्ये म्हटलेलं नाही, एक आहे ज्याच्यावर हे सगळे चंचळ, चंचळ वस्तू, चंचळ परिस्थिती येत आहे, जात आहे. जसं सिनेमाच्या पडद्यावर वेगवेगळे दृश्य येतात, तो तसाच आहे. किंवा पोकळी जी आहे, पोकळी, स्पेस, त्याच्यामध्ये ढग येतात जातात, पाऊस पडत आहे, माती उडत आहे, पृथ्वी फिरत आहे, सगळे ग्रह नक्षत्र त्या पोकळीमध्येच आपल्या आपल्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. सगळं चंचळ आहे. पण हे सगळे फिरत आहे कारण की त्यांच्या आधारामध्ये एक अचंचल स्थिर वस्तू आहे. म्हणून गीतेमध्ये याला म्हणतात कूटस्थम अचलम ध्रुवम. आता प्रश्न असा आहे की त्या निश्चळाला कसे पाहिजे. आता पहा, जसं आपण समुद्राच्या काठी जातो तिथे एवढ्या लाटा आपण पाहतो, पण आपलं सारखं लक्ष कुठे असतं. लाट म्हणजे काय, पाणी आहे, पाणी. लाटांच्या जवळ जाऊ नका, तुम्ही भिजाल असं म्हणून, ओले व्हाल. नाही म्हणे आम्ही तर लाटांना पाहतोय, पाण्याशी काय त्याचा संबंध. अरे लाट म्हणजे पाणी आहे. अनंत लाटा आहेत, त्या सगळ्या चंचल आहे, पण त्याच्यामध्ये आपलं लक्ष पाण्याकडे असतं. दागिन्यांमध्ये आपलं लक्ष काय, सुवर्णाकडे, ते निश्चल आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो, हे खरं म्हणजे रोज ध्यान करण्यासारखं आहे. काय बदलत आहे आपले विचार, म्हणून ध्यानामध्ये
परत परत सांगितलं जातं की स्वतःकडे लक्ष द्या. स्वतःकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला दिसेल की माझी सत्ता, आय एम, अहम निश्चळ आहे. एक अस्तित्व सतत आपल्यामध्ये असं आहे, म्हणजे जो मीच आहे, ज्याच्यामध्ये काही बदल होत नाही. लहानपणी सुद्धा मी होतो, तरुण वयात सुद्धा मी होतो, तर प्रौढ झालं तरी मी आहे. तर एक अस्तित्व कॉन्स्टंट आहे, सतत आहे. त्याच्याकडे लक्ष देणं म्हणजे त्या निश्चळाला पाहणं. वेदांतामध्ये उदाहरण देतात, बीज आहे, मग कोंब फुटतं त्याला, मग ते अंकुरित होतं, मग एक रोप उत्पन्न होतं, मग रोप आहे, मग झाड आहे, मग त्या झाडाला कापलं की काय, लाकूड आहे, त्या लाकडाचे फर्निचर बनवलं, टेबल खुर्चीचं टेबल आहे. म्हणजे आहे आहे आहे, एक निश्चळ आहे त्याच्यामध्ये अस्तित्व. नाम रूपाकडे जर आपण पाहिलं तर सगळं चंचल चंचल, पण ज्याचं नाम रूप आहे, ज्यानी रूप घेतलं आहे, ते निश्चळ आहे. आता काय, याला कसं पाहायचं, तर परत परत आपलं लक्ष त्या आकाराकडून त्याच्या अधिष्ठानाकडे न्यायचं. आपलं सतत लक्ष त्याच्या गुणदोषांकडे असतं, त्याच्या स्वभावाकडे असतं, त्याच्या सवयीकडे असतं. त्या आत्म्यापर्यंत आपलं लक्ष जातच नाही. तर विचाराच्या द्वारे त्या निश्चळ तत्वाला परत परत पाहण्याची सवय करायची, सराव करावा लागेल, तेव्हाच ते दिसेल. मनाच्या पातळीवर आपण राहू तर मग सगळं चंचलच दिसेल. जो चंचळासी ध्यायल तो सहजची ढळेल असं म्हणतात. तर निश्चळ काय आहे, कोणची वस्तू काय स्थिर आहे आपल्यामध्ये, त्याच्यासाठी रोज ध्यान केलं पाहिजे. सगळं काही हे परिवर्तनशील आहे, पण शंकराचार्य नेहमी म्हणतात की परिवर्तनशील वस्तू किंवा जगाला जोपर्यंत एक स्थिर वस्तू राहणार नाही तोपर्यंत आपल्याला काही दिसणार नाही. त्या परिवर्तन बदलणाऱ्या वस्तूबरोबर ती अधिष्ठान सुद्धा जर बदललं तर मग त्याचं भान कसं होतं. पडद्याबरोबर, दृश्याबरोबर पडदा सुद्धा जळत आहे, ओला होत आहे, सिनेमा दिसणार नाही. याप्रमाणे परत परत सूक्ष्म दृष्टीने आपल्याला आपला विचार करावा लागेल, तेव्हाच ते दिसेल. तिसरा प्रश्न आहे, जो परब्रह्म, जो ब्रह्मरूप पदाला पोचला त्याला माया का बंधन करीत नाही. तर असं आधी हे माहित असायला पाहिजे, माया म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय. आता जो जो ब्रह्मपदाला पोचला किंवा ब्रह्म साक्षात्कार ज्याला झाला, त्याला हे कळलंय की मी चैतन्य आहे, मी अस्तित्व आहे, मी आनंद रूप आहे, माझा काही आकार नाहीये, मी निर्गुण आहे. अशी जाणीव ज्याची स्थिर झालेली आहे, हा लक्षात देऊ, नाही का, स्थिर झाली. असं नाही प्रवचना, जोपर्यंत प्रवचन आहे तोपर्यंत आहे, निष्ठा त्याला म्हणतात, तो त्यामध्ये पक्का स्थिर झालेला आहे, संशय विपर्य नाहीये. तर आता त्याला हे माहित झालंय की सत्य काय आहे, म्हणून हा जो मायेचा पसार आहे हा त्याला काही म्हणजे त्याच्यामुळे त्रास होत नाही किंवा तो बंधनात येत नाही. कारण तो पाहतो की ही माया खोटी आहे, खोटी वस्तू मला कधीच बांधू शकत नाही. मायेवर जेव्हा तो चिंतन करतो तेव्हा त्याला कळतं की माया म्हणजे एक आभास आहे, प्रतीयमान आहे,
जसं आपण स्वप्नामध्ये पाहत आहे की मी तुरुंगात आहे, बंधनात आहे, जखडलेलो ज्याला म्हणतात ना, चेननी आणि. पण आता जसंच मी उठतो, जागा होतो, तेव्हा काय, ते बंधन मला स्पष्ट दिसतं की ते खोटं आहे. तर ज्याप्रमाणे जागृत माणसाला स्वप्नामध्ये जे काही आहे बंधनकारी वस्तू, त्याचं बंधन होत नाही, कारण तो दुसऱ्या स्तरावर पोहोचलेला असतो. तिथून त्याला दिसतं की जे बंधन आहे ते खरं नाहीच आहे. तर माया जी आहे ना, अशी आपल्याला वाटते की खरी आहे, बंधन, दुःख वगैरे वगैरे, विचार केल्यावर त्याचं स्वरूप वेगळंच येतं. अविचार कृतो बंध म्हटलेलं आहे ना, विचारेण निवर्त. आता दोरीवर साप तुम्हाला दिसत आहे, जोपर्यंत त्या सापामध्ये सत्यबुद्धी आहे, भय, दुःख, भीती हे सगळं होईल. पण जसं सत्याची जाणीव होईल, सगळं दुःख, भय वगैरे जाईल. त्याचप्रमाणे ज्ञाते तत्वे कह संसार, भजगोविंद मध्ये शंकराचार्य म्हणतात, तत्वाची जाणीव झाल्यावर मग संसार कुठे, मग माया कुठे. माया दिसत आहे, पण आता त्याची खरं स्वरूप जाणल्यामुळे ती माया बंधनकारी होत नाही. तर जो जादूगर आहे, जादूगर जादू दाखवतो, त्याला माहित आहे की हे सगळं खोटं आहे, आपल्याला खरं खरं वाटतं ते. त्याचा गळा कापत आहे ना, तो बॉक्स मध्ये जात आहे, झोपत आहे, दुसऱ्याने त्याला तलवारीने कापत आहे. आपल्याला वाटतं अरे बापरे आता मेला, तो त्या पडद्याच्या मागून बाहेर येतो. ते बंधन नुसतं काय खोटं होतं. तर जोपर्यंत आपण खोटं त्याला जाणत नाही, तोपर्यंत त्या बंधनामुळे, मायेमुळे आपल्याला त्रास होतो. पण जो ब्रह्मज्ञानी आहे, त्याला सत्याची जाणीव झाली आहे, म्हणून त्याला बंधन होत नाही. एक उदाहरण देऊन पूर्ण करतो पुढचा. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात की मृगजळ जे आहे, मृगजळ, पाणी 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 ते दिसतं तिथे, पण पाणी नसतं तिथे, नुसता एक आभास आहे. ते म्हणतात तिथे की त्या मृगजळामुळे वाळूचं एक कण सुद्धा ओलं होत नाही. का नाही होत? नाहीच आहे ते, फक्त वाटत आहे, असं वाटतंय की अच्छा तिथे आहे, विचार केल्यावर नास्ती. त्याचप्रमाणे माया सुद्धा नास्ती. विवेक चूडामणीने छान वर्णन केलंय, जे अज्ञानी लोक आहेत त्यांना माया खूप बंधनकारी आहे, जे विचारक लोक आहेत ते मायेला म्हणतात तिथं अनिर्वचनीय आहे, कसंही पूर्णपणे सांगू नाही शकत काय आहे. आणि ज्याला ज्ञान होऊन जातं तो म्हणतो माया नाहीच आहे. एक अद्वितीय तत्व आहे. जसं मी ते उदाहरण दिलं, जागृत मध्ये आल्यावर स्वप्नाचे सगळे बंधन नाही शेवतात. हे सांगणं फार सोपं आहे, बोलणं फार सोपं आहे, पण काय म्हणतात त्याला कळतं पण वळत नाही, असं आहे. चौथा प्रश्न आता आपण घेऊ. चौथा प्रश्न षड दर्शनाबद्दल आहे. आता या समासामध्ये आपण पाहतो, समर्थ रामदास स्वामी षड दर्शनाबद्दल थोडं त्यांना पसंत नाहीये, जसं प्रश्नावली सुद्धा आहे. तर याचा इथे इथे काय त्यांचं म्हणणं, काय म्हणणं असं आहे की पहा, दर्शन म्हणजे काय, दर्शन म्हणजे पाहणे. विविध लोकांनी, विचारकांनी, चिंतकांनी, वैज्ञानिकांनी, दार्शनिक त्याला म्हणतात, फिलॉसॉफर्स, तत्वज्ञानी लोक, त्यांनी जगाचा विचार केला आणि त्यांना जसं दिसलं तसं त्यांनी सांगितलं, म्हणून षड दर्शन उत्पन्न झाले. खरं म्हणजे 9 दर्शन आहे. आणि जर पाश्चात्य देशांचे जे तत्वज्ञान आहे ते जर आपण एड केले, वेस्टर्न फिलॉसॉफी,
तर असे अनेक तत्वज्ञान होऊन जातात. तर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजण्याचा प्रयत्न केलाय की सत्य काय आहे. आता याच्यामध्ये काय आहे की सगळ्यांनी जो विचार केलाय ना, तो थोडा थोडा केलाय, पूर्ण नाही केलाय. म्हणून समर्थ रामदास स्वामी थोडे नाराज आहे. जसं एक हत्ती आहे, शास्त्रांमध्ये उदाहरण दिलं जातं. हत्ती आहे, आणखीन 6 अंध लोक त्याला पाहत आहे. आदिवासी उदाहरण मी दिलं असेल, तुम्ही वाचली असेल. आपापल्या दृष्टिकोनातून त्या हत्तीचं वर्णन ते करत आहे. ज्यांनी हत्तीचे पाय धरले तो म्हणतो की हत्ती खांबाप्रमाणे. ज्यांनी हत्तीचे सोंड पकडली तर म्हणतोय हत्ती पाईप सारखा आहे, रबरच्या पाईप. ज्यांनी हत्तीचे कान पकडले तो म्हणतोय की हत्ती सूपाप्रमाणे, सूप असतं की नाही. ज्यांनी शेपटी धरली आहे तो म्हणतो की हत्ती कसा आहे, तो म्हणे दोरीप्रमाणे. ज्याने हत्तीच्या पोटावर हात फिरवून पाहिलं म्हणे हत्ती कसा आहे, तो म्हणे भिंतीसारखा वाटतो. आता या 6 लोकांनी पाहिलं आणि 6 तत्वज्ञान उत्पन्न झालं. हत्तीबद्दल सगळ्यांचं विचार सगळ्यांनी लिहून काढला. आता इथे गंमत अशी आहे, सगळेजण पूर्णपणे खोटेही नाहीये आणि पूर्णपणे खरंही नाही, जे काही ते सांगत. एक एक अँगलनी, एक एक दृष्टीने ते विचार केले. आता गडबड इथे अशी आहे, म्हणजे समर्थ रामदास स्वामी का थोडे नाराज आहे, म्हणे मी जो विचार केलाय ना तोच पूर्ण आहे. लक्ष देऊ नाही का? माझं जेवढं चिंतन आहे तेच श्रेष्ठ आहे असं जेव्हा आपण म्हणतो, मग त्याच्यामुळे काय होतं, वाद होतो. मी खरा आहे तू खोटा आहे. तिथे त्या छान वर्णन आहे. त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये अंध लोक होते, सगळ्यांचा एक 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 पक्ष बनला, एक एक पार्टी, ग्रुप, आणि सगळे आपसामध्ये भांडत आहे. एक तिथे माणूस आला म्हणे हे काय, तर म्हणे आम्ही हत्तीचं ज्ञान मिळवलंय त्यामुळे ही सगळी गडबड. तो म्हणाला पहा, तुम्ही त्याला हाताने स्पर्श करून पाहिला आणि त्यामुळे हा सगळा घोटाळा झाला. तुमच्याकडे खरी दृष्टी नाहीये. जर डोळे असते तर सगळ्यांना एक ज्ञान झालं असतं. हत्ती कसा आहे, त्याचा आकार कसा, सगळ्यांना एकच काय पार्टी झाली असती. त्याचप्रमाणे इथे म्हणतात की वेदांताच्या दृष्टीने जर या तत्वाकडे बघितलं तर मग हे एवढे दर्शन आणि एवढे चिंतन आणि एवढे मतांतर होणार नाही. फार गोड विचार आहे खरं म्हणजे. हे जे तत्वज्ञान आहे, तत्वज्ञानामध्ये 4 गोष्टीचा विचार केला जातो. सृष्टी कशी आहे, आता जैन दर्शन काही म्हणत आहे, वैशेषिक काही म्हणत आहे, न्याय दर्शन काही म्हणत आहे, योग दर्शन काही म्हणत आहे. मग वेदांतामध्ये सुद्धा 6 वेदांत आहे. द्वैत, विशिष्टाद्वैत, द्वैताद्वैत, मग शेवटी अद्वैत. आता सगळेजण म्हणत आहे आमचं बरोबर आहे, आमचं बरोबर. म्हणे इथेच तुम्ही चूक करत आहे. एक दृष्टी, खरी दृष्टीने जर तुम्ही बघितलं तर सृष्टी काय आहे ते तुम्हाला कळेल. तत्व काय, 4 गोष्टी असतात तत्वज्ञानामध्ये. सृष्टीची व्याख्या असते जगाची. आता सगळ्यांनी जगाची व्याख्या वेगवेगळी केली आहे. कोणी म्हणतात जग काय 9 द्रव्यापासून बनलंय, कोणी म्हणतात जग असत्य आहे, कोणी म्हणतात जग भगवंताची निर्मिती आहे, कोणी म्हणतात जग म्हणजे प्रकृतीचा परिणाम आहे, कोणी म्हणतात जग म्हणजे काय आहे तर म्हणजे 4 महाभूतांनी बनलेलं आहे, कोणी म्हणतं 5 महाभूतांनी बनलेलं आहे.
असे एवढे मत आहे. आता समाजामध्ये यामुळेच काय मतभेद, मतभिन्नता, आणि मग गडबड, सगळं गोंधळ आहे. त्याचप्रमाणे देवा तत्वमीमांसा, एक असते सृष्टी मीमांसा. आता मी सांगितले ते काय तत्वमीमांसा, परमात्म्याबद्दल वेगवेगळे विचार. कोणी म्हणतो परमात्मा आकारवाला आहे, कोणी म्हणतो निराकार आहे, कोणी म्हणतो शून्य आहे, कोणी म्हणतात परमात्मा हृदयामध्येच आहे, कोणी म्हणतात परमात्मा व्यापक आहे. मग आपसामध्ये काय भांडण होतात. त्याचप्रमाणे साधना मीमांसा असते. तत्वज्ञानामध्ये हे सगळे विचार केले जातात. सगळ्यांची साधना वेगवेगळी आहे. कोणी म्हणतं तपश्चर्याने तुम्हाला साक्षात्कार होईल, कोणी म्हणतं नाव घेण्याने, कोणी म्हणतं कीर्तन केल्याने, कोणी म्हणेल विचार केल्याने, कोणी म्हणतं समाजाची सेवा केल्याने. म्हणून जो खरा विचारवंत आहे, ज्याच्याकडे खरी दृष्टी आहे, तो सांगतो तुम्ही सगळे बरोबर आहे, पण सगळ्यांचे विचार अर्धवट आहे. हे तिथे म्हटलंय. मुख्य प्रश्न असा तुम्ही म्हणा ना, विचारवंत सुलभ सकळ काही. म्हणून अद्वैत वेदांत, त्याच्यावर सगळ्यांचं समाधान आहे. वरून तो पाहत आहे. हे सगळे कलकल असे टप्पे आहे वेगवेगळे. तत्वज्ञान जेवढे आहे, षडदर्शन. आणि आता सर्वात उच्च काय अद्वैत वेदांत. तिथून जर बघितलं तर मग सगळ्यांचं समाधान होतं. म्हणून ते म्हणतात विचारवंत म्हणजे तो. कधी आपण वेगळंच याच्यावर विचार करू. हे कसे वेगवेगळे तत्वज्ञान आहे. न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा. पूर्वमीमांसावाले म्हणतात कर्म करा, फक्त कर्म श्रेष्ठ आहे. कर्म केल्याने तुम्हाला स्वर्ग वगैरे मिळेल आणि बस तेवढंच आहे. मोक्ष वगैरे काही सत्य नाही. आता जो सामान्य माणूस आहे तो गोंधळतो ना. एका शास्त्रात काही आहे, दुसऱ्याच्यात काही. म्हणून जो खूप मॅच्युअर्ड आहे, खूप परिपक्व आहे, त्याला विचारवंत होतो, त्याला सगळं कळतं. पुढचा प्रश्न. या समासात प्रत्यय पाहण्यावर खूप भर दिला आहे. प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले, जेथे जेथे प्रत्यय पाहणे प्राणी मात्रासी, तर परमार्थ साधनेत प्रत्यय पाहायचे म्हणजे काय, त्याबद्दल काही सांग. प्रत्यय शब्दाचा समर्थ जो अर्थ घेतात तो आहे अनुभूती, प्रचिती. खरं ज्ञान मिळवणं त्याला म्हणतात प्रत्यय. आणि फक्त ज्ञानच मिळवायचं नाही, तर त्याला अंमलात आणायचं, आचरणात आणायचं. तर प्रत्ययाने प्राणी मात्र घडतो. अनुभव करून पहा असं. नुसतं पुस्तकीय ज्ञान ठेवणार, एक्सपेरिमेंट करा, प्रयोग करा असं म्हणतात. आणि मग सत्य काय त्याला जाणव. गुरुदेव म्हणायचे डोंट रिजेक्ट जस्ट लाईक दॅट, एक्सपेरिमेंट अँड देन यू रिजेक्ट. यू एक्सपिरियन्स, यू व्हेरीफाय, आणि मग ते सत्य असेल तर मग त्याचा निषेध करा. आपण जे म्हणतो ना की आचरणात आणलं पाहिजे, अंमलात आणलं पाहिजे, तोच अर्थ इथे प्रत्यय. तिथे म्हणतात की ब्रह्मज्ञानाबद्दल लोक म्हणतात पण प्रत्यय पाहावा असं म्हणतात ते. म्हणजे काय, अनुभव करून ते पाहावा. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण. म्हणजे त्याला प्रत्यय आलाच नाही, नुसतं सांगत आहे. तर म्हणे असं नाही. म्हणून अनुभवावर थोडा जोर दिला आहे. मी नाम जपावर खूप काय प्रवचन देत आहे, भाषण देत आहे, पण कधी नाम जप केलंच नाही. मग मला खरं कळेल का की त्या जपाने काय होतं, काय काय प्रॉब्लेम्स येतात, काय समस्या अडचणी येतात.
किंवा कसा मला आनंद मिळतो, मन कसं शांत होतं, हे प्रत्ययानेच जी समस्या आहे किंवा वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला कळते. म्हणून प्रत्यय म्हणजे अनुभव हा इथे अर्थ घेतला पाहिजे. ठीक आहे. ज्ञानाचे विज्ञान होणे जरूर आहे असे वारंवार सांगतात. याचा अर्थ काय आहे? ज्ञान आणि विज्ञान. आता जे सांगितलं तोच अर्थ आहे. ज्ञान म्हणजे माहिती, इन्फॉर्मेशन. आणि विज्ञान म्हणजे काय? ट्रान्सफॉर्मेशन, बदल, अनुभव. गीतेचा 7वा अध्याय जो आहे तो तुम्हाला माहित असेल, त्याचं नावच काय आहे? ज्ञान विज्ञान योग. तर ज्ञान विज्ञान योग तिथे शंकराचार्यजी आपल्या भाष्यामध्ये म्हणतात, ज्ञान म्हणजे नुसतं त्या विषयाबद्दल जाणून घेणे. पण विज्ञान म्हणजे तिथे म्हणतात अनुभवयुक्त. हे तुम्ही ऐकलं असेल आधी सुद्धा. अग्नी आहे, अग्नी उष्ण आहे, त्याला हात लावण्याने हात जळतो असं आपण ऐकलं. पण जेव्हा त्या अग्नीला स्पर्श करतो आणि जेव्हा हात जळेल तेव्हा कळेल काय? तेव्हा विज्ञान, विशेष ज्ञान, विज्ञान. अनुभव झाला ना. रामकृष्ण परमहंस उदाहरण द्यायचे, आंब्याच्या बागेमध्ये कोणी गेला ना, किती झाड आहे हे त्यांनी मोजले, आंब्याचे किती प्रकार आहे आंब्याचे ते त्यांनी लिहिले एका डायरीमध्ये, एका कागदावर. आता ज्ञान तर त्याला झालंय, पण जोपर्यंत त्यांनी त्या आमरसाला, आंब्याचा रस तोपर्यंत प्यायला नाही, तोपर्यंत विज्ञान नाही. नुसतं तो म्हणत आहे की या झाडाचे आंबे जे आहे ते आंबट आहे किंवा हे गोड आहे, हे जास्त गोड आहे, फक्त माहिती आहे. तर परत परत काय? नुसती माहिती नाही, अनुभव, विज्ञान केलं. अच्छा, ज्ञान आणि विज्ञानचा दुसरा अर्थ असा आहे, कस्मिन् भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति, असं एक उपनिषदामध्ये एक वाक्य आलेलं आहे. तर तिथे म्हणतात की जेवढे जगामध्ये आकार आहे, नाम रूप आहे, याला जाणणं ज्ञान आहे. लक्ष देऊ नाही का? अनंत गोष्टी आणि त्या सगळ्यांबद्दल जी माहिती मी मिळवत आहे त्याला आपण म्हणू ज्ञान. पण त्याच्यामध्ये खरं तत्व काय आहे ते जाणणं म्हणजे विज्ञान. म्हणजे दागिन्यांना जाणणं काय? ज्ञान आहे. याला बांगडी म्हणतात, याला अंगठी म्हणतात, याला चेन म्हणतात, हे ज्ञान झालं. पण हे सुवर्ण आहे, सोनं आहे, याला काय म्हणू? विज्ञान. गुरुजी अशी व्याख्या याची करतात. ज्ञान आणि विज्ञान. तर पहिला अर्थ काय मी सांगितला? पुस्तकीय ज्ञान आणि अनुभव. दुसरा अर्थ सांगितला की नामरूपांबद्दल वर नुसतं जे नामरूप आहे त्याची माहिती गोळा करणे ज्ञान आहे. पण त्याचं तत्व काय आहे ते जाणणं विज्ञान. एक तिसरा अर्थ तो सांगून पुढे जातो. पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामी म्हणतात, ब्रह्म अस्ति हे ज्ञान आहे. काय? ब्रह्म आहे, ब्रह्म अस्ति. आणि ब्रह्म अस्मी, मी ते ब्रह्म आहे, हे जे ज्ञान आहे याला म्हणतात विज्ञान. आत्म्याबद्दल जाणणं ज्ञान आहे आणि तो आत्मा मी आहे, विज्ञान. तर नुसतं आत्म्याबद्दल जाणू नका की तो निर्गुण आहे, निराकार आहे, चेतन आहे, असा आहे, तसा आहे. येते की राजाची जशी आपण गोष्ट ऐकतो ना त्याप्रमाणे झालं. पण तो मी आहे हे जेव्हा आपण जाणतो त्याला म्हणतात विज्ञान. ठीक आहे.
याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर झालं. पुढे, या दशकात सृष्टी निर्मिती, पंचमहाभूते व पंचीकरण तसेच मूळ जाणीव हे विषय 3-4 वेळा आले आहेत. तर ते नक्कीच महत्वाचे असणार. तर त्यांचे परमार्थ साधनेच्या दृष्टीने महत्व जरा समजावून द्यावे. आत्ताच मी सांगितलं की कोणतंही तत्वज्ञान असतं ना, तर त्या तत्वज्ञानामध्ये फक्त देवाचंच वर्णन नसतं. त्याच्यामुळे ते तत्वज्ञान पूर्ण होत नाही. तुमच्या तत्वज्ञानाप्रमाणे जगाची काय व्याख्या आहे हे सुद्धा सांगा. देवाबद्दल फक्त सांगू नका, साधनेबद्दल सांगू नका. ठीक आहे, ती एक आवश्यक गोष्ट आहे. साधना अशी केली पाहिजे किंवा भगवंत असा आहे. पण ज्या जगामध्ये तुम्ही राहत आहात, जर त्याची व्याख्या, त्याच्याबद्दल जर ज्ञान मिळवलं नाही, तर म्हणे हे तुमचं तत्वज्ञान अर्धवट होईल. तुम्ही जगाबद्दल काही बोलतच नाहीये. म्हणून या 9 दर्शनामध्ये सगळ्यांनी जगाची व्याख्या केली आहे. मी आत्ताच सांगितलं. तर सृष्टीचं वर्णन म्हणून परत परत इथे समर्थांनी केलंय. कारण या सृष्टीमध्ये आपण राहत आहोत, तर ही काय आहे याचा विचार केलाच पाहिजे. एवढी मोठी गोष्ट आहे, प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर राहून आपण ही साधना वगैरे करत आहे, म्हणून इथे वर्णन आहे. तर हा तर एक पॉइंट झाला. दुसरा पॉइंट असा आहे की सृष्टीचं जेव्हा आपण वर्णन ऐकतो आणि चिंतन करतो, तेव्हा आपल्याला कळेल की ही सृष्टी जड तत्वापासून बनलेली आहे. हे पंचमहाभूत जड आहे, आकाश, वायू, अग्नी, आणि हे सगळे तत्व कसे मरणारे आहे, नाशवंत आहे. तर जेव्हा जगाचं आपण चिंतन वर्णन करतो किंवा ऐकतो, तर लक्ष दिलं नाही का, तर आपल्याला या जगापासून वैराग्य येत, जर नीट विचार केला तर. म्हणून गुरुदेव म्हणायचे की वर्ड इटसेल्फ विल टेल यू, जग स्वतःच तुम्हाला म्हणेन की मी प्रेम करणे योग्य नाहीये, माझ्यामध्ये असं काहीच नाहीये जे की नित्य आहे, आनंद देणार आहे, दुःखालयम अशाश्वतम. तर सृष्टीचं वर्णन वेदांतामध्ये सृष्टीपासून वैराग्य उत्पन्न हो यासाठी आहे. लक्ष नाही का, नुसतं जगाची माहिती मिळवण्यासाठी नाहीये, पण माहिती मिळवून त्याचं फळ काय झालं पाहिजे, परिणाम, की अरे हे अनित्य आहे, खरं नाहीये. खरं तत्व तर याचं कारण जे आहे, जिथून ही सृष्टी उत्पन्न झाली ते आहे. कार्याकडून कारणाकडे जायचं. आपण जिथे उभे आहोत तिथून ते म्हणतात ना, नोन टू अननोन. म्हणून या सृष्टीचं सगळं वर्णन केलं. साधनेमध्ये याचं महत्व एवढंच आहे की इथे एकही अशी वस्तू नाहीये ज्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण समाधान मिळेल. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख दोषानुदर्शन. इथे दुःख आहे, अशाश्वत आहे. थोड्या वेळासाठी जरूर आपल्याला आनंद वगैरे मिळतो. ज्याला फक्त थोड्या आनंदामध्येच समाधान आहे, त्यांनी जगामध्ये खूप रममाण व्हावं. पण ज्याला याच्यापेक्षा वरची गोष्ट पाहिजे, तर नचिकेताला सगळं दिलं, जगाच्या सगळ्या गोष्टी दिल्या, पण तो म्हणे मला माहित आहे जे तुम्ही देत आहात ते सगळं शोभावा, उद्या राहील की नाही माहित नाही, नो खात्री. आय वॉन्ट परमनेंट, शाश्वत वस्तू मला पाहिजे. तर सृष्टीचं वर्णन सृष्टीपासून परावृत्त होण्यासाठी, हे लक्षात. एक सृष्टी एक छान प्लॅटफॉर्म, एक आधार आहे, त्याच्यावर आपण राहून त्याचा उपयोग करून
त्याच्या पलीकडे जायचं, म्हणून हे सगळं वर्णन आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. झाले एवढेच आहे. एवढेच आहे ना? हा, तर आपण सविस्तर प्रश्नाचं उत्तर पाहिलं. याच्यामध्ये या दशकाचे सगळे विषय आलेच आहे. याच्यामध्ये एक विषय म्हणजे चातुर्य निरूपण. तर समर्थांचं एक वैशिष्ट्य असं आहे की ते फक्त आध्यात्मिक ज्ञानच देत नाही, आत्मज्ञान, तत्वज्ञान एवढंच नाही, तर समाजामध्ये माणसांनी कसं राहिलं पाहिजे, प्रत्येक दशकामध्ये थोडंसं काहीतरी हिंट करतात, देतात, सांगतातच. तर इथे त्यांनी सांगितलंय की चातुर्य काय आहे की नाही, बुद्धीचा उपयोग करायचा, साधं राहायचं, पण अंतरंगामध्ये मात्र त्या परमात्म्याकडे लक्ष ठेवायचं. असं त्यांनी खूपच छान छान सगळ्या काय सूचना दिलेल्या आहेत. वेश धरावा बावळा, अंतरी असावा नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. विशेष करून जे लोक समाजाचं नेतृत्व करत आहे, समाज कार्य करत आहे, त्यांनी कसं राहिलं पाहिजे. आपल्याकडे सुद्धा आहे, साधना कशी केली पाहिजे, जीव जीवात घालावा, आत्म्यात मिसळावा. तर एक प्रॅक्टिकल जे म्हणतात जीवन चांगलं कसं होऊ शकतं, हे सगळं या काही 2-3 समासामध्ये दिलेलं आहे. आचार विचार विण, जे जे करणे तो सीण, धूर्त आणि विचक्षण तेची शोधावे. चांगले लोक जगामध्ये मिळणे कठीण आहे, त्यांचा आचार विचार सगळं चांगलं आहे. तर म्हणे लोकसंग्रही लोकांनी चांगल्या लोकांना शोधून काढावं, त्यांच्या थ्रू समाज कार्य करावं. तर असं चातुर्य लक्षण, निस्पृह व्याप, त्याच्यामध्ये आपण पाहिलं आता हे षडदर्शन वगैरे जे आहे, त्याच्यामुळे जो गोंधळ होतो, लोकांमध्ये कन्फ्युजन होतो, तर म्हणे ते तुम्ही सगळ्या दर्शनांचा विचार करा, चिंतन करा, आणि मग लोकांना सांगा की हे दर्शन याप्रमाणे, हे एक एक टप्पे आहे. जसं मी सांगितलं, फर्स्ट क्लास, सेकंड, म्हणजे आपण जसं शाळेमध्ये जातो की नाही, पहिल्या वर्गात एवढं शिकतो, मग दुसऱ्या वर्गात, मग तिसऱ्या वर्गात, याप्रमाणे हे सगळे तत्वज्ञान आहे. सगळ्यांचा अभ्यास करावा, आणि कोणत्या दृष्टिकोनातून काय सांगितलंय, म्हणजे देवाचं वर्णन कोणत्या दृष्टिकोनातून केलंय, त्याचा विचार करावा. याच्यावर खूप चिंतन आहे खरं म्हणजे. त्यानंतर 2 समासांमध्ये आपण पाहतो सृष्टीचं वर्णन आहे. आता जसं आपण चिंतन केलं, 15वा अध्याय जसा आहे ना, त्या 15व्या अध्यायाचा सारच जवळजवळ याच्यामध्ये आलेला आहे. जग एक वृक्षाप्रमाणे, त्याच्या मूळ आहे, ऊर्ध्वमूलम अधशाखम, एक मूळ आहे, त्याला म्हणतात परब्रह्म, परमात्मा. आणि मग दुसऱ्या ज्या फांद्या आहे किंवा मूळ आहे, त्याला म्हटलेलं आहे कर्म, कर्मानुबंधी मनुष्य लोके. त्या कर्मामुळे आपण या जगामध्ये बांधलेलं राहतो. तर इथे सुद्धा ते सगळं वर्णन आहे. आता तुम्ही हे सगळं वाचलंच आहे. तर त्यानंतर शुद्ध ब्रह्माचं वर्णन आहे, निश्चळ ब्रह्म. सगळे हे जे प्राणी आहे, त्या सगळ्या प्राणींमध्ये एक जे तत्व आहे, जाणीव, त्याला आत्मा म्हणा किंवा आता मी सांगितलं परब्रह्म म्हणा, त्याच्यामध्ये काही फरक नाही. अनेक वेळा हे समर्थांनी सांगितलेलं आहे. ते परब्रह्म जो कळेना, तो जन्म मृत्यू चुकेना, चत्वार खाणी जीवनाना होणे घडे. जोपर्यंत या एक ब्रह्माचं आपल्याला ज्ञान होत नाही, तोपर्यंत जन्म मृत्यू टळत नाही. तर त्या निश्चळ ब्रह्माचं ज्ञान मिळवलं पाहिजे. माया निश्चेष नासली, मायेबद्दल आत्ताच मी सांगितलं, खरी नाही आहे ती, पण वाटत आहे,
विचार न केल्यामुळे, विचार केल्यामुळे ती नाचते, मग तो मुक्त होतो. ठीक आहे. तर आज आपण इथेच थांबू. मला जरा आता थोडस काम आहे. ओम. प्रार्थना कोण म्हणेल? म्हणा तो म्हण. अजून तुम्हाला काही सांगायचं आहे, काही विचारायचं आहे? नाही, मी विचारणार होतो 1 मिनिट असेल तर, आणि कोणाला आयत्या वेळी प्रश्न विचारत असेल, पण लुक्स लाईक स्वामीजींना काम आहे, तर आपण थांबू इथे. बहुतेक प्रश्न ओ, आहे झालेच. आहे का प्रश्न कोणाचा? ठीक. मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. स्वामीजी, मी तुमचे सगळ्यातर्फे पुन्हा पुन्हा आभार मानतो. अमृत वर्षाव करण्यासारखे, पुन्हा पुन्हा चिंतन करायसारखं तुमची प्रश्नोत्तरं झाली. खूप शिकायला मिळालं. धन्यवाद. तुमच्यामुळे माझाही सुद्धा अभ्यास होत आहे. माझंही परत परत चिंतन होत आहे. धन्यवाद. हरिओम.